बाई मी लाडाची ग, बाई मी लाडाची ग लाडाची, कैरी पाडाची, बाई मी लाडाची ग लाडाची, कैरी पाडाची. कोल्हापूरचं हवामान, कोल्हापूरची माती, कोल्हापूरचं जेवण हे काय शब्दात तुम्ही व्यक्त नाही करू शकत. आणि त्यातून घरातली काही मंडळी जेव्हा या क्षेत्रात असतात, माझा नवरा सुद्धा कॅमेरामन होता, सो थोडंसं ते एक आहे तिच्यात. उत्तम नाचते ती, पण ना कसं आहे, माझी मुलगी म्हणून ती नाही नाही तू ये या क्षेत्रात आणि तुला काम मिळेल हे मी कधीच म्हणणार नाही, कारण आपली मुलं काय करू शकतात हे आपल्याला माहित असतं. नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सन मराठी वाहिनीवर एक छान अशी मालिका येते. खूप छान आहे, तो खूप गोड आहे. म्हणजे मी त्याला या सेटवरच ओळखायला लागले. खरं तर मी कधीच भेटले नव्हते त्याला, पण मी पाहते ना की सकाळपासून आपण येऊन जेव्हा आम्ही 14 तास एकत्र असतो, त्या 14 तासात त्याला तर मी कधी कंटाळलेलं थकलेलं पाहिलं नाहीये. नमस्कार, मी रुचिका भोंडवे. स्टार विश्वमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सन मराठी वाहिनीवर एक छान अशी मालिका येते, तुळली गाठ ग. या मालिकेच्या निमित्ताने सुरेखाताई आणि प्रकाश सर यांच्यासोबत छान अशा गप्पा आपण मारणार आहोत. सगळ्यात आधी मनापासून स्वागत तुमचं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. सगळ्यात आधी मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. नवीन भूमिका आहे, नवीन पात्र आहेत, काय काय मेहनत घेतली या पात्रासाठी? मेहनत असं काही फार नाहीये. आपण कायम सतत काम करत असतोच, त्यामुळे. आणि वेगळी भूमिका, हो, मला असं वाटतं की जे आतापर्यंत मी भूमिका केल्या, सुनेला छळणं किंवा आपला एक टिपिकल एक ऑडियन्स आहे तसा त्या पठडीतला, की सुना आणि सासू यांच्यातलं जे भांडण आहे त्यांना आवडतं. इथे फार वेगळा माझा रोल आहे. दामिनी मुजुमदार हे ते कॅरेक्टर आहे, आणि एक इन्स्टिट्यूट आहे त्यांचं. ते एवढं खूप मोठं साम्राज्य ती एकटी चालवतीये नवरा गेल्यानंतर. आणि तिची विचारधारणा अशी आहे की स्त्री ही म्हणजे स्त्रीची जागा ही नवऱ्याच्या पायाशीच आहे. तिचं शिक्षण, तिचं करिअर हे फार महत्वाचं नाहीये. तिने काही झालं तरी लग्न केल्यानंतर चूल मूल त्याच्या पुढे जायचं नाही. जे काय नवरा सांगेल त्याचं पालन करायचं. आपलं स्वतःहून एक काय म्हणतात, काही मतं असतात तिला, तर ते व्यक्त करायची त्यांना मुभा नाहीये. सो असं वातावरण तिच्या घरात आहे, दामिनी मुजुमदारच्या घरात. त्यामुळे मला हे अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी आजपर्यंत केलं नव्हतं. एक तिचा एक ऑरा आहे, मतलब एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीण आहे ती. 3 मुलं आहेत तिला. त्याच्यातला सगळ्यात जो धाकटा मुलगा म्हणजे आपल्या मालिकेचा जो हिरो आहे धैर्य, तो तिचा अगदीच लाडका आहे. आईने आदेश सोडल्या लगेच त्याचं पालन करणं हे त्याचं काम आहे. सो अशा पद्धतीची भूमिका करताना मजा येते मला. नक्कीच. आणि नवीन प्रोमो आउट होतात एक एक त्याच्यातून तर समजतात. आणि तुमचे डोळे महत्वाचं म्हणजे खूप बोलके आहेत, त्यामुळे पटकन क्विक होतं, कळतं आम्हाला की बापरे ही भूमिका असणार आहे. ओके सर, मी तुमच्याकडे येते. मला एक सांगा, होणाऱ्या ज्या सुनबाई आहेत यांच्या घरातल्या, त्यांचे तुम्ही आजोबा आहात, बरोबर? तर एकंदरीत आजोबांचा रोल थोडा हटके असतो, आणि आतापर्यंतची तुमची जी पात्र होती त्याच्यामध्ये जी तुम्ही काही साकारलेली आहेत भूमिका, ती आणि ही भूमिका, या दोघांमध्ये काही तफावत जाणवते का, किंवा काय असं वेगळं पण जाणवतंय? वेगळं पण खूप आहे. पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत केलेल्या ज्या भूमिका होत्या ते साधारण बऱ्याचशा निगेटिव्ह शेडच्या अशा भूमिका आहेत. सिनेमा असेल, सिरियल असेल, पण आजकाल काही सिरियलमध्ये एकदम प्रचंड पॉझिटिव्ह असा रोल केलेला आहे. पण या सिरियलचा रोल म्हणजे अत्यंत पॉझिटिव्ह, तत्वनिष्ठ असे भाऊराव नाईक मी यामध्ये साकारतो आहे. आता जरी सुरेखाताई आणि मी बरोबर बसलेलो असलो तरी सिरियलमध्ये आमच्या दोघांमध्ये प्रचंड टशन आहे. त्या प्रचंड श्रीमंत आहेत, तर माझं घर प्रचंड गरीब आहे आणि प्रचंड तत्वनिष्ठ आहे. त्या जसं त्यांच्या घरातल्या लेडीजला नो से असं काही आहे, तर माझ्या घरात तसं नाहीये. माझ्या घरात संपूर्ण स्वातंत्र्य आहे आणि पुढारलेलं आहे, सुधारणावादी आहे, पुरोगामी आहे. पण त्यांचं ध्येय आयुष्यातलं एकच आहे की गरीब आणि अनाथ मुलांना शिकवणं, त्यांचा सांभाळ करणं. त्यासाठी घराकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, इतक्या तत्वांशी वाहून घेतलेलं ही व्यक्तिरेखा आहे. अर्थातच त्या दृष्टीनं आता नाही म्हटलं तरी आत्तापर्यंतच्या ज्या केलेल्या भूमिका होत्या ते करायचं असतं तर मला काही जास्त मेहनत करायला लागली नसती. पण इथे जरा थोडंसं फार लक्ष देऊन जाणीवपूर्वक त्या भूमिकेचा गाभा पकडण्याचा प्रयत्न करावा लागतो आहे. आणि झालं ते, आम्ही महिनाभर व्यवस्थित त्यामध्ये आता रुळलेलो आहोत.
मला सांगा ताई, मला एक विचारायचं आहे की ज्या तुमच्या होणाऱ्या सुनबाई आहेत, अर्थातच तिचं नाव आणि बाकीच्या गोष्टी अजूनही गुपित आहे प्रोमोमध्ये. सध्या तरी तुम्ही तिला म्हणतात की हो बाबा शिकू द्यात म्हणून, पण मला एक सांगा, खरंच शिकून देणार आहात की काही ट्विस्ट आम्हाला पाहायला मिळणार? एक सांगू का, प्रेक्षक ना खूप हुशार आहेत. प्रोमोवरनं ना त्यांनी काहीतरी अंदाज लावलेला असणारच आहे, आणि जर मी आत्ता काही सांगितलं तर मग त्याची मजा नाही राहणार पाहायला. पण बघा ना, आता जी सून येणार आहे ती जिथे वाढले, ज्या संस्कारात वाढले, तिची विचारधारणा आणि माझी विचारधारणा यांची जी जेव्हा तफावत होणार आहे घरात आल्यानंतर, ती खरी मजा आहे. तर ते आत्ता सांगण्यात काय अर्थ नाही ना. आता आम्ही तिला शिकू देणार पुढे की नाही, का माझी जी तत्व आहेत त्याच्यातच तिला राहावं लागणार आहे तिथे, हे सगळं बघू आता काय होतंय ते. अगदीच. आणि बऱ्याचशा कलाकारांची मुलं जी असतात ना, ती या इंडस्ट्रीत कमी पण बाहेरच्या इंडस्ट्रीत जास्त बघायला मिळतात. समटाइम्स असं होतं की या इंडस्ट्रीत पण, ऍक्टिंगच्या इंडस्ट्रीत येतात. तुमची मुलगी सध्या काय करते आणि तिचं काय चालू? कारण आम्ही इंस्टाग्राम वरती भरपूर फोटोज वगैरे पाहतो. मुलगी 10वीला आहे आता, आणि त्यामुळे तिला सोडून मला कोल्हापुरात राहून शूटिंग करावं लागतंय नेमकं. पण ती म्हणत होती, मी तिला विचारत तुझं काय आहे पुढे, तर थोडंसं एक क्रेज असतं प्रत्येकाला या आपल्या इंडस्ट्रीचं, आणि त्यातून घरातली काही मंडळी जेव्हा या क्षेत्रात असतात, माझा नवरा सुद्धा कॅमेरामन होता, सो थोडंसं ते एक आहे तिच्यात. उत्तम नाचते ती, पण ना कसं आहे, माझी मुलगी म्हणून ती नाही तू ये या क्षेत्रात आणि तुला काम मिळेल हे मी कधीच म्हणणार नाही, कारण आपली मुलं काय करू शकतात हे आपल्याला माहित असतं. अभिनयाचं तिच्यात तेवढं नाही, उत्तम नाचते त्या बाबतीत काही डाऊट नाही. सो तिला मी तेच म्हटलं की हे क्षेत्र सोडून तुला जी आवड असेल तू तिथे फोकस कर, हट्ट नको. आणि डान्स ही आवड असू शकते, डान्स हे प्रोफेशन नको, डान्स आवड म्हणून असू दे. बरोबर. सर मला सांगा, कोल्हापूरमध्ये शूटिंग होत आहे, रांगडी माती आहे, सुंदर हवामान आहे, तुम्ही रमताय म्हटलं आताच मला सगळ्या गोष्टींमध्ये. एकंदरीत सेटवरचा एखादा अनुभव आतापर्यंत शूट झाला त्यापैकी? खूप वेगवेगळे अनुभव आहेत. कोल्हापूर माझ्यासाठी तसं नवीन नाही आहे. माझ्या आयुष्यातलं करिअर मधले जवळपास 90% फिल्म्स वगैरे सगळे मी कोल्हापुरात केलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरची जी नाळ जोडलेली आहे ती फार पूर्वीपासून जोडलेली आहे. त्यामुळे सिरियल ज्यावेळेस विचारणा झाली त्यावेळेस अगदी एका पायावर तयार झालो, कारण कोल्हापुरात, माझ्या कोल्हापुरात मला जायला मिळेल आणि तिथं राहायला मिळेल सिरियलच्या निमित्तानं. मुळात कोल्हापूरचं हवामान, कोल्हापूरची माती, कोल्हापूरचं जेवण हे काय शब्दात तुम्ही व्यक्त नाही करू शकत. त्यासाठी तिथं प्रत्यक्ष जाऊन अनुभव घ्यायला लागेल. आता आणि सिरियलच्या शूटिंगच्या दरम्यानचा अनुभव म्हणाल तर ते वातावरणच इतकं पॉझिटिव्ह आहे, आणि चित्रनगरी कोल्हापूरची बऱ्यापैकी आता डेव्हलप झालेली आहे. खूप जास्त पद्धतीने कामं तिथे चालू झालेली आहेत. त्यामुळे तिथे काम करण्याचा जो आनंद आहे, जो एक जोश सगळ्यांमध्ये आहे, तो प्रत्येकाच्या कामामध्ये दिसतो आहे. आणि त्याच्यामुळे एक ट्युनिंग म्हणा, किंवा मुळात कसं आहे की आपण 16, 13, 12 घंटे काम करत असतो. त्या कामामध्ये फ्रेश राहणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठं तुमचं ट्युनिंग एकमेकांशी कसं आहे ते खूप महत्वाचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जसं मगाशी म्हटलं, आमचं जरी ऑन स्क्रीन आमच्यामध्ये खूप टशन असेल तरी ऑफ स्क्रीन आम्ही धमाल करतो सगळेच. आणि त्यामुळे कामातला वेळ सुसह्य होतो, कामाचा ताण जाणवत नाही. आणि अनुभव याचेच म्हणाल तर भरपूर अनुभव, प्रचंड अनुभव, खूप गमती जमती आहेत सिरियल शूट करत असतानाच्या. आपण एक छोटासा गेम घेणार आहोत, 1 मिनिटाचाच आहे, कारण खूप क्वेश्चन झालेत. आता प्रेक्षकांना पण तुमच्याकडून हटके उत्तर हवी आहेत. सो मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण असं म्हणजे आपण गेम जो खेळतो त्यामध्ये मी काही शब्द देणार आहे किंवा एखादी वस्तू सांगेल किंवा एखाद्या फळाचं नाव सांगेल. ते फळ कोणत्या कॅरेक्टर म्हणजे आपल्या सेटवर जेवढे व्यक्ती त्यांना सूट होत आहे त्यांचं नाव पटकन सांगायचं. ओके, तर फळांचा राजा आंबा. आंबा. मी सांगेन माझा लाडका मुलगा म्हणजे संकेत, आपला जो हिरो आहे तो खूप छान आहे, तो खूप गोड आहे. म्हणजे मी त्याला या सेटवरच ओळखायला लागले. खरं तर मी कधीच भेटले नव्हते त्याला, पण मी पाहते ना की सकाळपासून आपण येऊन जेव्हा आम्ही 14 तास एकत्र असतो, त्या 14 तासात त्याला तर मी कधी कंटाळलेलं, थकलेलं पाहिलं नाहीये. आल्यानंतर बरेच कलाकार येतात, डायरेक्ट मेकअप रूम मध्ये जाऊन बसतात आणि मेकअप करतात आणि आपलं आपलं काम. आल्यानंतर प्रत्येकाला गुड मॉर्निंग बोलणार, अगदी मग ते ड्रेसमन असो, लाईटवाले असो, कॅमेरा डिपार्टमेंट असो, आणि सगळ्यांशी मस्ती करत असतो सेटवर. सो असे गोड, एक म्हणतो आपण आंबा गोड असतो, सो असे गोड मुलगा म्हणजे आमचा संकेत. ओके सर, तुम्ही काय सांगाल? संकेतच, दुसरं नावच नाही काय. इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर तो खूप खुश होईल, म्हणजे एक लड्डू फुटावाला. दुसरा, काखेत कळसा गावाला वळसा. अरे बापरे, याचा अर्थ काय होतो? पण म्हणजे आपल्याकडे एखादी वस्तू आहे पण त्याची आपल्याला जाणीव नाही, आपण ती इतर ठिकाणी शोधत राहतो, असं वाटत नाही मला कोणी. त्यातून सुद्धा सर तुम्हाला कोणी जाणवते?
हा, हम्म. आमची गोड नाचून दीपा जी करते ना ती तशी ग्रे शेड वाली भूमिका आहे, पण ती खूप गोड आहे. पण ती खूप गोड आहे, ऍक्च्युली ती खूप गोड आहे. म्हणजे यांच्या फॅमिली मधली, आमचे अजून एकत्र सीनही नाही झाले, पण ती खरोखर खूप गोड आहे. म्हणजे कधी कधी असतं ना काही जण की इतकं गोड पण नसावं कधी, अशी गोड आहे ती. सेम 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 जसं दामिनी मॅडम आहेत ना. पण काकेत कसा गावाला वळसा म्हणणार नाही मी, पण गोड आणि स्वभाव आणि त्याच्या विरुद्ध भूमिका करणं हे दीपा आणि सुरेखा मॅम. नक्की. शेवटचं आहे कारलं. कारलं कडू असतं पण तरी ते खूप पौष्टिक असतं आपल्या असतं. सगळ्यांसाठी. म्हणजे असं कोणी व्यक्ती आहे का बाबा चिडतो रागवतो पण तरी मग मी माझं स्वतःचं नाव घे ना, मला विचाराल तर तुम्ही पण. मी पण स्वतःचं नाव मी पण घेणार. स्वतःचं नाव कारण घे. जे भाऊंची तत्व आहेत ना ती सगळ्यांना त्रासदायक आहेत खूप. कारण ते आजकाल जनरेशनचा खूपच मोठा गॅप आहे. कारण हे सगळे नातवंडांच्या रोलमध्ये आहेत, म्हणजे भाऊरावांच्या हिशोबाने. आणि भाऊरावांची जुनी तत्व आहेत. कदाचित ती तत्व पचायला खूप अवघड आहेत, खूप कडू आहेत, कटू आहे पण सत्य आहे. ते ऍक्सेप्ट करायला आजची पिढी लवकर तयार नाही. पण त्याच्यामुळे मी स्वतःला कारलं म्हणू शकतो असं मला वाटतं. आणि मी सुरेखा कुडची म्हणून मी स्वतःला कारलं, कारण मी फार स्पष्ट व्यक्ती आहे. बऱ्याचदा काही गोष्टी ज्या पटत नाहीत सेटवर, मग त्या कुठल्याही बाबतीत असो, मग ती अगदी प्रोडक्शनच्या बाबतीत पण असं तरी माझी मतं मी पटकन बोलून मोकळी होते. मी विचार नाही करत, कारण मला माहितीये मी चुकीचं बोलत नाहीये. पण ते बोलल्यानंतर पुन्हा 1-2 तासामध्ये माझं त्यांचं व्यवस्थित बोलणं होतं. तर त्यांनाही माहितीये की या तेवढ्या पुरता चिडतात, तर त्यामुळे मी स्वतःला कारलं म्हणते. किती स्पेसिफिक आणि करेक्ट आन्सर दिलेला आहे. तर आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळतोय. बऱ्याचशा कमेंट्स मी वाचते तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर किंवा काही काही असतं तेव्हा. तर बरेच जण म्हणतात की तुम्ही लावणी उत्कृष्ट करता, पण एखादी तुमची फेवरेट लावणी असेल, त्याच्या एखाद्या 2 ओळी असतील तर त्या आमच्या प्रेक्षकांना ऐकायला फार आवडेल. अरे बापरे, गुड क्वेश्चन. आवडती लावणी नाही म्हणताय, म्हणजे आहेत सगळ्याच लावण्या. लावणीच हा प्रकार मला मुळात आवडतो, पण मला गाता येत नाही बरं का. गुणगुणणं जे असतं ना, तर त्यातल्या त्यात मी माझी सगळ्यात सुपरहिट झालेली लावणी बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. जराशी पिकली ओझ्यानं वाकली आहे मी अवघड झाडाची, बाई मी लाडाची ग, बाई मी लाडाची ग, बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची, बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची. एक नंबर. कोणीच म्हणणार नाही तुम्हाला छान गाता येत नाहीये म्हणून. अतिशय. म्हणजे सगळ्यांची इच्छा होती की तुम्ही एकदा गाऊन दाखवावं, पण खूप छान वाटलं आणि तुमच्याशी गप्पा मारून पण खूप छान वाटलं. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मी आणि माझ्या मते आम्ही दोघं एकच सांगू नक्की की येत्या 13 जानेवारी पासून आमची मालिका येतीये जुळली गाठ ग, दररोज रात्री 8:30 वाजता आपल्या सन मराठीवर. ती पाहायला विसरू नका. फक्त 5च दिवस शिल्लक आहेत आता. येस. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.